नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रेनगुड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आजपासून नवीन एडिशन चालू करतोय, ते म्हणजे कापूस वाण आणि या कापूस वाणांची संपूर्ण माहिती. आपण कापूस पिकामध्ये खूप वर्षापासून काम करतो, परंतु एक सखोल माहिती असणं खूप गरजेचं आहे. यासाठी आपण दरवर्षी वाणांबद्दल माहिती देत असतो. आता यामध्ये सुद्धा मागच्या वर्षी काही चुका झाल्या, परंतु या वर्षी आपण त्या चुका सुधारणार आहोत आणि म्हणून इथून पुढे आपण जे वाण पाहणार आहोत, ह्या वाणाची आपण सखोल संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळं आता जे व्हिडिओ असणार आहेत तर ते असे माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ चुकवू नका आणि व्हिडिओची संपूर्ण माहिती पहा. याच्यामध्ये तुमचा एक जरी मुद्दा सुटला तरी सुद्धा तुमचा वाण जो आहे हा चुकू शकतो. त्याच्यासाठी वाण चुकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आणि चांगलं उत्पादन कसं घ्यायचंय याची ही माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करायचं, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला जो वाण आहे हा आपण घेणार आहोत US ॲग्रीसीड्सचा US 704. US 704 जो वाण आहे हा आपण गेल्या वर्षी लागवड केला होता आणि विशेष म्हणजे कमी पाण्यामध्ये, मध्यम जमिनीमध्ये आणि पाऊस नसताना सुद्धा आपण 15 क्विंटलचं उत्पन्न काढलं. यासोबतच आपल्यासोबत जे शेतकरी होते ज्यांनी 704 हा वाण केला होता त्यांना जवळजवळ 17 क्विंटल प्रति एकरचं उत्पादन मिळालं. तर आता याच्यामध्ये समस्या अशी आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना हे मिळत नाही. त्यामुळं आपण यावर्षी पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती मिळावी आणि उत्पन्न जे आहे हे चांगल्यात चांगलं निघावं. यासाठी हे व्हिडिओ आहेत. त्यामुळं असं समजू नका की बॅकग्राऊंडला मला कुठं प्लॉट दिसत नाहीये, मग काय ऐकायची. मित्रांनो, माहिती ही तुम्हाला इथं संपूर्ण मिळणार आहे, त्यामुळे शक्यतो शेवटपर्यंत माहिती पहा. तर चला, वेळ वाया न घालवता आपल्याला सुरुवात करायची. तर सगळ्यात पहिलं कालावधी आहे मे ते जून. आता आपण लागवड कधीपर्यंत करू शकतो? सगळ्यात सुरुवातीला 15 मे नंतर आपण लागवड चालू करू शकतो. ज्यांच्याकडे पाणी आहे असे शेतकरी 15 मे पर्यंत लागवड सुरू करतात. जूनमध्ये आपण कधीही लागवड करू शकतो, परंतु खास करून जूनचा पहिला आठवडा हा सगळ्यात चांगला मानला जातो कापूस लागवडीसाठी. आता उशिरा एकदम लेट आपल्याला पाऊस पडला नाहीये, आपण सगळी पावसावर आपली कपाशी अवलंबून आहे, तर मग अशा वेळेस आपण कपाशी कधीपर्यंत करू शकतो? तर लक्षात घ्या, शक्यतो जूनचा शेवटचा आठवडा हाच असावा, पण जुलैचा पहिला आठवडा सुद्धा आपण करू शकतो. जूनचा पहिला आठवडा ही शेवटची संधी असते कापूस लागवडीसाठी, त्यामुळे तुम्ही मे ते जून पर्यंतच लागवड करावी जेणेकरून तुमचं होणारं नुकसान टळेल. त्यानंतर दुसरं, लागवडीचं अंतर. आता 704 ला लागवडीचं अंतर काय असावं? तर कमीत कमी 4 बाय 4 कुठं? जी एकदम हलकी जमीन आहे किंवा ज्याला आपण गायरान म्हणतो किंवा बरड म्हणतो किंवा जिरायती शेती म्हणतो, त्या ठिकाणी 4 बाय 4.5 हे अंतर आपण ठेवू शकतो. त्यानंतर मध्यम जमिनीसाठी 4.5 बाय किंवा 5 बाय 1 हे अंतर आपण ठेवू शकतो. भारी जमिनीसाठी 5 बाय 1, 5 बाय 5 बाय 2 या पद्धतीने आपण ठेवू शकतो. किंवा याच्याही पलीकडे तुम्ही ही व्हरायटी अमृत पॅटर्न साठी सुद्धा घेऊ शकता. 5 बाय 7 बाय 1 किंवा 4 बाय 6 बाय 1 या पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता अमृत पॅटर्न काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, तुम्हाला अमृत पॅटर्न विषयी नक्कीच संपूर्ण माहिती देऊ शकेल. त्यानंतर स्टेबल म्हणजे काय? तर हा धागा, म्हणजे धागा जो आहे हा किती MM चा आहे? तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 29 MM मध्ये सगळ्या व्हरायटी येतात. मी तुम्हाला व्हरायटी सुद्धा सांगणार आहे आणि तुम्ही कापूस बाजार भावाचे व्हिडिओ जर आपल्या पाहत असाल तर त्यामध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलं असतं की 29 MM म्हणजे 29 MM चा भाव. तर आता महाराष्ट्रामध्ये 29 आणि 30 MM मध्ये चालणाऱ्या या दोन व्हरायट्यांचे रेट चांगल्यापैकी आपल्याला माहिती आहेत आणि दोन जे स्टेपल आहेत हेच महाराष्ट्रामध्ये चालतात, एक 29 आणि दुसरा 30. तर हा 29 MM मध्ये मोडतो. आता बोंडाचं वजन किती भरतं? तर कंपनी सांगते 6 ग्रॅम ते 7 ग्रॅम, परंतु आपण अगदी 9 ग्रॅमचं बोंडाचं वजन घेतलेलं आहे. तुम्ही त्याचे व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. 7 ग्रॅम, 8 ग्रॅम आणि 9 ग्रॅम 3 पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कारण खत व्यवस्थापन आपण त्यानुसार करतो किंवा खत व्यवस्थापन करण्यावर आपलं बोंडाचं वजन अवलंबून आहे. पहिली जी वेचणी असते किंवा पहिले वेचणीमध्ये आपल्याला चांगलं वजन मिळतं, दुसरी जी वेचणी असते त्याच्यामध्ये थोडंसं कमी मिळतं आणि तिसऱ्या वेचणीला कमी मिळतं. तर ते कसं वाढवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आता जमिनीचा प्रकार. तर हा वाण जो आहे हा कोणत्या जमिनीसाठी सुटेबल आहे? तर हलक्या जमिनीसाठी सुद्धा चांगला आहे, मध्यम जमिनीसाठी सुद्धा चांगला आहे आणि भारी जमिनीसाठी तर अतिशय भारी आहे. त्यानंतर खत व्यवस्थापन. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे खत व्यवस्थापन.
खत व्यवस्थापन कोणतं केलं पाहिजे? तर पहिलं खत व्यवस्थापन मी जे केलं होतं ते 20-20-013 होतं आणि बेनसल्फ होतं. हा आपला पहिला डोस होता. दुसरा डोस जो होता तर तो यामध्ये 10-26-26 होता, बेनसल्फ होता आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट होता. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर याच्यामध्ये जमीन जर चांगली असेल तर तुम्ही SSP घेऊ शकता किंवा डायरेक्टली DAP घेऊ शकता. DAP आणि बेनसल्फ हे सुद्धा घेऊ शकता. दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये 10-26-26, 12-32-16, 9-24-24 ह्या बॅग तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासोबत आपल्याला बेनसल्फ कंपल्सरी घ्यायचे आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचे. शक्यतो पहिल्या डोसमध्येच बेनसल्फ आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचे, कारण ज्या जमिनीमध्ये न्यूट्रिशनची कमतरता असते अशा जमिनीमध्ये साधारणतः 30 ते 50 दिवसाच्या दरम्यान आपल्याला न्यूट्रिशन डिफिशियन्सी ही जाणवायला लागते. त्यावेळेस रसशोषक किडींचा पण प्रादुर्भाव जास्त होतो. त्या जर अनकंट्रोल राहिल्या म्हणजे कंट्रोल जर झाले नाही तर त्याचं मग रूपांतर एकदम कोकड्या टाईपमध्ये होतं आणि मग तिथं मात्र झाडांची वाढ जी आहे ही खुंटते आणि सेटिंग व्यवस्थित होत नाही, म्हणजे कायऱ्या व्यवस्थित लागत नाही, परिणामी उत्पन्नावर फटका बसतो. त्यामुळं खत व्यवस्थापन करताना 2 शक्यतो करायचे आणि अगदी साधे तुम्ही करू शकता, खूप मोठा खर्च करण्याची गरज नाहीये. त्यानंतर खत व्यवस्थापन कधी करायचंय, तर पहिलं जे खत व्यवस्थापन आहे हे साधारण 30व्या दिवशी करा, कारण लागवडी वेळेस खत देऊन त्याचा फारसा काही फायदा होत नाही, कारण जमिनीमध्ये ऑलरेडी आपल्या न्यूट्रिशन असतात. आपल्या जमिनीमध्ये न्यूट्रिशन नाही अशी गोष्ट अजिबात नाही, न्यूट्रिशन असतात. त्यामुळं आणि हे जे खत आहे हे आम्ही स्वतः सुद्धा 30 दिवसानंतर देतो. त्यामुळं 30 दिवसानंतर दिलं तर अतिशय चांगलं, कारण त्याच्यानंतर आपले 2 डोस होतात. तुम्ही जर सुरुवातीलाच म्हणजे लागवडी वेळेसच जर डोस दिला तर मग तुम्हाला तिथं 3 डोस करावे लागणार. त्यामुळे 2 डोस करा, पहिला 30व्या दिवशी किंवा 30 दिवसानंतर आणि दुसरा 60 दिवसाच्या दरम्यान. या तिसरा जर तुम्हाला करायचा असेल तर साधारणतः 90व्या दिवशी, आणि 90 दिवसाच्या आसपास जर तुम्हाला करायचं असेल तर अशा वेळेस MOP आणि बेनसल्फ हा तुम्ही करू शकता. आता यानंतर या बियाण्याचे वैशिष्ट्य काय, म्हणजे या व्हरायटीचे वैशिष्ट्य काय, तर 704 ही व्हरायटी कोणत्याही जमिनीसाठी चांगली आहे. दुसरं, याच्यावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव जो आहे हा खूप कमी होतो किंवा कमी प्रमाणात होतो. तिसरा, ही व्हरायटी जी आहे ही उभी वाढण्यापेक्षा आडवी जास्त वाढते. तर आता आडवी वाढते म्हणजे काय, तर तुम्ही जाऊन नक्की चॅनलवर 704 जो माझा प्लॉट आहे या प्लॉटचे मी व्हिडिओ दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही जाऊन पाहू शकता. तर एक सर्वसाधारण सांगायचं म्हणजे जर आपल्या खालच्या फांद्या जर सोडल्या, गळ फांद्या जर सोडल्या, तर वरच्या मेन ज्या फांद्या आहेत त्याला एक फांदी लागते आणि इथं आपल्याला कैऱ्या लागतात. परंतु या फांदीचं वैशिष्ट्य असं आहे की इकडं जर एक फांदी गेली तर परत हिला पण कैऱ्या लागतात, म्हणजे आडवी वाढणारी व्हरायटी आहे. आता या व्हरायटीला तुम्ही स्पेस जेवढं जास्त द्याल तेवढं चांगलं, म्हणजे आडव्या वाढणाऱ्या फांद्यांना सुद्धा परत 1-2 बोंड जास्त लागतात. म्हणजे जर आपल्याला इतर व्हरायटीला जर 6-7 बोंड एका फांदी लागत असतील तर US 704च्या व्हरायटीला साधारणतः 1-2 बोंडही जास्तच असतात. आता हे असं जे चित्र आहे, म्हणजे ही जी कंडिशन आहे ही बऱ्याच व्हरायटीमध्ये, पण 704 मध्ये सगळ्यात जास्त आहे. आता हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, मी जवळजवळ मला भरपूर जवळजवळ 50% झाडांमध्ये हे दिसून आलंय. त्यामुळं मी तुम्हाला हे वैशिष्ट्य वैयक्तिक सांगत आहे. त्यानंतरचं, पाण्यासाठी थोडीशी सहनशील आहे, खूप जास्त नाही पण चांगल्यापैकी, कारण आमच्याकडे पाऊस होत नाही. आवर्षणग्रस्तमध्ये आमचा भाग असतो. आवर्षणग्रस्त म्हणजे कोणता, की असा भाग की जिथं पाऊसच पडत नाही किंवा खूप कमी पाऊस पडतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे 704 होती आणि एवढ्या आवर्षणग्रस्तामध्ये भाग असताना सुद्धा आपण 15 क्विंटल एकरीचं उत्पादन त्यावेळेस घेतलं. आणि विशेष म्हणजे हाईट खूप जास्त या व्हरायटीची वाढत नाही, साधारणतः 6 फूट जरी हाईट जर असली तरी खूप झाली. 6 फूट जर हाईट असेल तर सर्वसाधारण आपल्याला 120-125 पर्यंत बोंड लागतात. आणि याच्यामध्ये किती जरी नाही म्हटलं तर कमीत कमी उत्पादन जे आहे हे 10 क्विंटल तुम्हाला अगदी आरामात मिळणार. आमच्याकडे साधारण आता आपले जे शेत आहे हे हलकं होतं, हलक्या जमिनीमध्ये आपण 15 क्विंटल घेतलं, चांगल्या जमिनीमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी साधारण 17 क्विंटल पर्यंत उत्पादन घेतलं. आणि अजूनही जर त्याच्यामध्ये चांगला आणखी काही बदल केला तर 20 क्विंटल अगदी आरामात जातं. युएसच्या बऱ्याचशा अशा व्हरायटी आहेत की ज्या 25-25 क्विंटल पर्यंत अगदी आरामात जातात. आता याच्यामध्ये बियाण्याचं आणखी वैशिष्ट्य काय, तर याला फवारणी ज्या आहेत ह्या कमी लागतात. आपण सर्वसाधारणतः 3 फवारण्यामध्ये पूर्ण कापूस जो आहे हा संपवला होता. त्यानंतर उत्पन्न, आता उत्पन्न किती निघतं, तर आता महाराष्ट्रामध्ये असे काही ठिकाणी की ज्या ठिकाणी 5 क्विंटलच उत्पन्न निघतंय. तर ज्या ठिकाणी 5 क्विंटलचं उत्पन्न आहे तिथं 7 क्विंटल 10 क्विंटल हे कसं काढायचंय त्याच्यासाठी ही संपूर्ण माहिती आहे. म्हणून तुम्ही हे वाण समजून घ्या, याची स्पेशालिटी समजून घ्या आणि त्यानुसार ठरवा की तुम्हाला वाण कोणता करायचा आहे.
तर आता उत्पन्न 7 क्विंटलपासून 25 क्विंटलपर्यंत बदलत्या जमिनीमध्ये, बदलत्या खत व्यवस्थापनामध्ये होतं. त्यामुळे शक्यतो आपल्याकडं वातावरण कसं आहे, आपल्याकडं जमीन कशी आहे, आपल्या जमिनीमध्ये न्यूट्रिशन कोणतं जास्त आहे, कोणतं कमी आहे, याचा व्यवस्थित अभ्यास करूनच मग आपल्याला वाण निवडायचा आहे. आता 9वा आणि शेवटचा मुद्दा, हे करू नये. आता हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. पहा, या व्हरायटीमध्ये काय करायचं नाहीये. पहिली गोष्ट, खूप जवळ लागवड टाळायची, खास करून भारी जमिनीमध्ये. का तर भारी जमिनीमध्ये हा वाण अतिशय चांगला वाढतो आणि याला गळफांद्या सुद्धा 3 गळफांद्या अगदी आरामात असतात. मग 3 गळफांद्या जर जवळ आल्या तर मात्र प्रॉब्लेम होणार. जर तुमची 1 फुटाची बी टू बी जर लागवड असेल, म्हणजे बियाण्यामधलं जे अंतर आहे हे जर 1 फूट असेल, तर बेडमधलं अंतर कमीत कमी 4.5 फूट ठेवा, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. जर तुम्ही हे 4 फूट ठेवलं तर तुम्हाला एवढी अडचण होणार की तुम्हाला त्याच्यामध्ये घुसता येणार नाही. दुसरं, कपाशीमध्ये कधीही युरिया वापरू नका. तुम्हाला कोणीही सांगत असेल हरकत नाही, पण मित्रांनो, तुम्हाला जर युरियाचे साईड इफेक्ट बघायचे असतील तर तुम्ही युट्यूबवर सर्च करा, तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ मिळतील. युरियाचा अतिरिक्त वापर केल्यामुळं काही प्लॉट असे आहेत की ज्यांना कैऱ्याच लागलेल्या नाही आहेत. आता हे का झालंय, तर युरियाचा अतिवापरामुळं. कधी कधी काय होतं की युरिया वापरल्यामुळे सुद्धा काय होतं, तर पहा, तुम्ही चॅनलवर जाऊन एकदा पहा, US 704चे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आपल्याला 2 फांद्यामधलं अंतर जे आहे साधारण 3 बोटापर्यंतच आहे, म्हणजे सर्वसाधारण 2.5 ते 3 इंच. मग आपल्याला काय झालं की साधारण 5.5 फूट हाईट जी आहे ही झाडाची वाढली, पण या 5.5 फुटामध्ये जवळजवळ 22 फुटवे, म्हणजे 22 फांद्या आपल्याला एका झाडामध्ये सापडल्या. आता हे कधी होणार आहे, ज्यावेळेस तुमचं न्यूट्रिशन बॅलन्स असेल त्यावेळेस. त्याच्यासाठी युरिया वापरायचा नाही. ह्या पिकाला युरियाची गरज नाहीये. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या जमिनीमध्ये नत्र कमी आहे किंवा आपल्याला नत्र द्यायचे, तर अशा वेळेस युरिया न वापरता ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पेरिलम, रायझोबियम हे जे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत यांचा तुम्ही वापर करा. म्हणजे ज्यावेळेस पाणी देता किंवा पाऊस जर पडला तर तुम्ही स्प्रेच्या माध्यमातून झाडाच्या बुडाजवळ त्यांचा स्प्रे करायचा आहे, जेणेकरून जमिनीजवळ वातावरणातला जो काही नायट्रोजन असेल तो मुळाजवळ उपलब्ध करून दिला जातो आणि तो मुळातून झाडाला मिळतो. म्हणजे नैसर्गिकरित्या नायट्रोजन देण्याचं काम करा. एक्सटर्नली शक्यतो टाकू नका. युरियाचा वापर हा कापूस पिकामध्ये तरी टाळायचा आहे, जेणेकरून उत्पादन कमी होणार नाही, झाडाची वाढ अतिरिक्त होणार नाही आणि पेऱ्याचं अंतर वाढणार नाही. या गोष्टी जर झाल्या तर तुम्हाला कापूस पिकामध्ये आणखी चांगलं उत्पन्न मिळेल. तर मित्रांनो, आजचा हा वाण तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या व्हरायटीचा कोणता मुद्दा पटला आणि असा कोणता मुद्दा आहे की जो इथं आपण सांगून अतिशय फायद्याचं काम केलंय. कारण तुम्ही या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर त्याच वेळेस देऊ शकता ज्यावेळेस तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल. आणि अशीच जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल, आवडत असेल, तर चॅनलला फॉलो करा आणि रोज व्हिडिओ संपूर्ण आणि अगदी संपूर्ण पहा. 10 मिनिटांनी तुमचं कोणतंही मोठं नुकसान होणार नाही. काही क्षुल्लक व्हिडिओसाठी आपल्याकडे खूप वेळ असतो, परंतु महत्त्वाच्या व्हिडिओसाठी वेळ नसतो आणि तो तुमचा वेळ खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळं लक्षात घ्या, इथे तुमचा एकही मिनिट वाया गेलेला नाही. त्यामुळं वेळ जिथं द्यायचा तिथं द्या, जिथं नाही द्यायचा तिथं नाही दिलं तरी चालतो, परंतु आपलं उलट आहे. त्यामुळं म्हणून मी सांगतो की शक्यतो वेळ पूर्ण द्या आणि पूर्ण समजून घ्या. धन्यवाद.